जय जिजाऊ जय शिवराय. मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कुणबी समाजोन्नती संघामार्फत बलिप्रतिपदेला बळीपहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यावेळी कुणबी युवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक तसेच समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरेच्या विरोधात जागृती केली जाते. यावेळी बहुजनांचा राजा सम्राट बळीराजा यांचा सत्य इतिहास सांगण्यात येतो. त्याचा व्हिडिओ आपल्या मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलवर आहेच, तो सर्वांनी जरूर पाहावा. सम्राट बळीराजाचा सत्य इतिहास सादर केल्यानंतर संघर्ष जगण्याचा हा प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. समाजातील विधवा स्त्रियांच्या जीवनात खडतर प्रवास असतो, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विधवा प्रथा बंदचा आदेश दिला. तो समाजात कितपत पाळला जातो? आमदार खासदारांनी खऱ्या विकासाची म्हणजे शिक्षण, आरोग्य, रोजगारी यांची कामे न केल्यामुळे एखाद्या खेड्याचे किती नुकसान होते, तसेच सामान्य घरातील लोकांचे जीवन कसे असते, एक स्त्री भक्कम असल्यावर समस्यांना कशी सामोरे जाते आणि विजय मिळवते, गरिबीची जाण असलेला एकलव्य कसा मोठा होतो आणि स्वतःसोबतच गावचं नाव कसं उंचावतो, या सर्वांचं उत्तम सादरीकरण कुणबी युवाने केले आहे. या व्हिडिओचे अर्ध्या तासाचे एकूण 5 भाग करण्यात आले. 6वा भाग आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. कधी उलट्या कधी घुसमट, गुदमरून जायचा आमचा श्वास. आणि याच काळात एक लग्नात बुरड पडली मुंबईची. कारण राजकुमार आयुष्यात एंट्री झाली होती सरावाच्या प्रेमाच्या जाळ्यात असा काही अडकला की फर्स्ट सेमिस्टरलाच त्याला सगळ्या सब्जेक्ट्समध्ये ड्रॉप लागला. आणि याच रागातून हेन्सफोर्थ जर कोणत्याही सेमिस्टरला ड्रॉप लागला तर कॉलेजमधून रस्टिकेट करण्याची स्ट्रिक्ट वॉर्निंग मी त्याला दिली आहे. माझ्यामुळे फेल झालास तू. सांगायला कुणी कशाला हवं? सगळं कळतं की सगळ्यांच्या नजरेतून. आणि डीन मॅडमनी पुढच्या एक्झामला जर तू फेल झालास तर तुला कॉलेजमधून काढून टाकायची दिलेली वॉर्निंग सुद्धा ऐकली. तुझ्यामुळे मी इथल्या वातावरणात निदान उभं तरी राहू शकतो. अंगावर खचकन येणाऱ्या लोकांना फेस करायला शिकलो. पण माझा उद्देश तुला तुझ्या स्वप्नांपासून दूर करण्याचा कधीच नव्हता आणि नसेल. ठाऊक आहे मला, आरक्षणावरून जेव्हा लोक मला चिडवतात ना तेव्हा खूप राग आहे. खरं तर सुरुवातीला मलाही अगदी तसंच वाटायचं. पण तुझ्यासोबत राहताना तुला अनुभवताना एक गोष्ट मला मनापासून कळाली की या देशात जर माणसाला माणसासारखी वागणूक दिली तर मग आरक्षणाची गरजच असणार नाही. तुला एक सांगू, आजपासून आपण आपलं एक टाइम टेबल ठरवायचं ज्यात आपल्याला काय करायचंय आणि काय नाही करायचंय ते असेल. चालेल? चालेल. मग आजपासून नो मिसळपाव, नो वडापाव, नो चायनीज ब्रेड, नो आईस्क्रीम, नो शिवाजी पार्क, नो गिरगाव चौपाटी, जास्तीत जास्त वेळ प्रॅक्टिस आणि उरलेला वेळ केम मधल्या पेशंट सोबत. आणि लायब्ररीत अरे इंग्लिश स्पीकिंग साठी चालतंय की. मग ये होईना पार.
एव्हरीथिंग इज ड्रिव्हन बाय रियालिटी. आणि म्हणूनच काही डिसिजन्स आम्हाला माणूस की नाती यांच्या पलीकडे जाऊन अगदी स्ट्रिक्टपणे घ्यावी लागतात. एकलव्याच्या बाबतीत सुद्धा असा स्ट्रिक्ट डिसिजन मी इनिशियलीच घेतला होता आणि त्याचा परफेक्ट इफेक्ट मला हळूहळू दिसू लागला. मी दिलेली वॉर्निंग आणि मदतीला धावून आलेली त्याची फ्रेंड मुक्ता या कर्तव्य आणि जबाबदारीमध्ये एकलव्य घडू लागला. बघता बघता त्याचा कॉलेजचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड आणि फोर्थ इयरही सरलं. एकलव्य आता फायनल इयरला पोचला होता. गावाकडचा लाजरा बुजरा हा मुलगा या KEM हॉस्पिटलमधल्या सगळ्या पेशंट्सचा, सगळ्या रिलेटिव्सचा फेवरेट डॉक्टर बनला. अँड आय डू रिमेंबर लास्ट इयरला त्याला बेस्ट स्टुडंट अवॉर्डही मिळालं. आणि फायनली तो दिवस उजाडला रिझल्टचा आणि एकलव्य सगळ्यांप्रमाणे डॉक्टर झाला. फ्रेंड्स, पण खरं सांगू, मला IAS अपेक्षित होतं. पण आता पुढे काय करावं हे कळत नाही. सिंपल लॉजिक आहे यार. ज्या पॅरासिटामॉलवर ताप कमी होऊ शकतो त्यासाठी ऍडमिट कशाला लावतो? तो अंगावरचा ऍप्रॉन काढ. व्हॉट डू मीन? नाही आहे ना, मग डॉक्टर किचन विश्वातून बाहेर येऊन जरा कॉमन माणसाच्या शब्दात बोल. आपण बरोबर बोलतोय. हो एकलव्य, ही तुझी UPSCची फर्स्ट स्टेप होती आणि पहिल्याच प्रयत्नात मिळालेलं तुला हे यश खूप मोठं आहे. मला सांग, आत्ता तुला कोणती पोस्ट मिळाली? IRS, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, भारतीय महसूल सेवा, साधा सरळ भाषेत इन्कम टॅक्स. अरे मग ग्रेट. मी तर म्हणते गव्हर्नमेंटची ही ऑफर तू आधी घे, ज्यामुळे तुला या क्षेत्रात जाता येईल, तिथले चांगले वाईट अनुभवही कळतील आणि तसंही तुला ट्रेनिंग तर असेलच ना. हो, सुरुवातीला मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीत 3 महिन्याचा फाउंडेशन कोर्स आहे. पुढे शिमला, अंदमान, निकोबार, मिझोराम, अगदी मुंबई, दिल्ली, चेन्नई, संपूर्ण देशभर तिथल्या प्रदेशांचा अभ्यास करायचा असतो. हिमालयाच्या पर्वतरांगांपासून ते यमुनेत्रीच्या प्रदेशात प्रशिक्षण असतं. हो एकलव्य, मला सुद्धा तुला हेच सांगायचं आहे. या ट्रेनिंग दरम्यान तुझ्या हातात बराच वेळ असेल, तेव्हा तू UPSCचा पुन्हा अभ्यास कर. आपण पुन्हा काम करू, पुन्हा जोर लावू, पुन्हा अभ्यास करू. मला खात्री आहे एकलव्य, तू लवकरच कलेक्टर होशील. एकलव्य, आता तू कच खाऊ नको. सगळं ठीक होईल, विश्वास ठेव. तुमच्यासारखे मित्र असल्याचा खरंच आनंद आहे. तुमची खरंच इच्छा आहे ना, तर अजून एक प्रयत्न करू. आणि एकलव्य पुन्हा एकदा जोरदार अभ्यास आला. पुन्हा UPSCची परीक्षा देऊ लागला. अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा यशस्वीपणे UPSCची परीक्षा पास झाला. आणि पुन्हा हाच एकलव्य आपलं आयुष्याचा उचित ध्येय गाठण्यासाठी, आपल्या स्वप्नांना बळ देण्यासाठी, आपल्या मित्रांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवण्यासाठी, आयुष्याला लागलेलं ग्रहण सोडवून बघण्यासाठी
केलेल्या संघर्षाला यशस्वी उत्तर देण्यासाठी, आपल्या आईनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुलाखतीच्या टेबल समोर जाऊन बसू नका. You would like to know more about me. Thank you, sir. My name is Eklavya Shankar Gavre. My home is small village in Maharashtra. My family consists of my mother, grandmother, and me. आपण इथं आपल्या मुलाची भाषा मराठी निवडली आहे. आपला इथवरचा प्रवास कसा झाला? ज्या महाराष्ट्रातून, विशेषतः कोकणातून मी इथवर आलो आहे, इथं वाटेवरच आमच्या सोबतीला दुःख, दारिद्र्याने घेरलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा संघर्ष करत, पण हो, असं खापत कुणावरही न फोडत, कधी ठेचाळत, धडपडत, आपल्यासारख्या गुणीजनाच्या न्यायमय प्रकाशाचा आधार घेत मी इथवर आलो आहे. आपका यूपीएससी का दूसरा अटेम्प्ट है, उसमें भी आप अच्छे मार्क्स से पास हुए. जी सर. वर्तमान में आप भारत सरकार के IRS जैसे बड़े पद पर काम कर रहे हैं, और फिर भी आपने यूपीएससी का दूसरा एग्जाम दिया. क्या आप उस पद पर काम करके संतुष्ट नहीं? सर, कलेक्टर बनना मेरे जीवन का सबसे महत्वपूर्ण सपना है. यह मैंने कहीं सुना है, यदि देश को विश्व के प्रतिस्पर्धी युग में उच्च स्तर पर ले जाना है, तो देश को एक ऐसी युवा पीढ़ी की आवश्यकता है जो आप जैसे अति विद्वान एवं अनुभवी व्यक्तित्व के विचारों को आम जनमानस में प्रस्थापित कर सके. और मैं खुद को उन राह पे चलने वाला एक युवा मानता हूँ सर. मिस्टर एकलव्य, आपण आपलं MBBSचं शिक्षण KM हॉस्पिटलमध्ये पूर्ण केलं, हो बरोबर. तर कोकण आणि महाराष्ट्र या जीवनमानामध्ये आपल्याला काय फरक वाटतो आणि त्यासाठी आपल्याला काय करावं असं वाटतं? आज KM हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा करणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक संख्या ही कोकणातील रुग्णांची आहे. त्यामुळे कोकणातील वैद्यकीय सेवेचा प्रश्न हा आज जीवनमरणाचा प्रश्न आहे. कोकणात चांगले उद्योगधंदे नाही, व्यवसायाच्या कोणत्या योजना नाही. शेतीसोबतच आंबा, काजू, फणस याच्यावर शेतीपूरक असणारे उद्योगधंदे आल्यास लोकांचे येणारे आवक कमी होईल. ग्रामीण ठिकाणच्या शाळा बंद करण्यापेक्षा जर का त्या सेमी इंग्लिश केल्या तर महाविद्यालयीन ठिकाणी MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांवरती जनजागरण केल्यास कोकणातून सुद्धा देशातील प्रगतीचा वाटा निर्माण करणारी वैचारिक पिढी तयार होईल असं मला वाटतं. तुम्ही कलेक्टर झालात आणि तुम्हाला मदतनीस म्हणून देण्यात येणाऱ्यांमध्ये एक पुरुष उमेदवार आहे आणि एक स्त्री अधिकारी आहे. दोघेही तेवढ्याच तोलामोलाचे आहेत. कोणीही कमी नाही की मोठा नाही. तर तुम्ही कोणाला निवडणार, पुरुष उमेदवार की स्त्री उमेदवार? मी महिला उमेदवाराची निवड करेन. महिलेने प्रश्न विचारला म्हणून ना? असं काही नाही. आमच्या कोकणात आजही पुरुषांना एवढा स्त्रियांना पण मान दिला जातो. कोकणात मुलगी जन्माला, मुलगा जन्माला आल्यानंतर जेवढा आनंद त्यांचे आई वडील त्यांच्या ऐपतीनुसार करतात, तेवढाच आनंद मुलगी झाल्यानंतरही करतात. म्हणून कोकणात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण हे नाहीच, आणि जर असेल तर ते मायनस पॉईंटमध्ये असेल. लग्नात सुद्धा मुलीकडून हुंडा घेतला जात नाही, तर होणारा खर्च हा दोन्हीकडून समान पद्धतीने केला जातो. आज जरी कोकणातील वाटचाल पुरुषप्रधान जरी असली तरी कोकण हे आज ही मातृसत्ताक व्यवस्थेचे पूजक आहे. व्हेरी गुड मिस्टर गावडे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर बेटर फ्युचर. धन्यवाद सर. मी नेहमीच आपला ऋणी राहील. आतुरता होती.
एकदा हे पद उठलं होतं. आता पुन्हा एकदा तोच करिश्मा एकलव्य करतो का याकडे सगळ्यांची नजर होती. संध्याकाळी 5:30 वाजता बरोबर निकालाला सुरुवात झाली. मुक्तानं लॅपटॉपकडे बघण्यास सुरुवात केली. रँक नंबर 1, 2, 3, 4 करता करता निकालाचे नंबर पुढे सरकू लागले. बघता बघता 150-200 पर्यंत निकाल पोहोचला. संध्याकाळ होत होती. सगळे मित्र लॅपटॉपकडे बघत होते, पण यश काही मिळत नव्हतं. बघता बघता निकालाचा नंबर 500-550च्या पुढे जाऊन बसला होता. एकलव्य अगदी आतुरतेने लॅपटॉपकडे बघत होता, परंतु काही केल्या यशाचं दमक काही सुटत नव्हतं. 500, 600, 650. आता मात्र सगळ्यांनीच हार मानली. एकलव्यानं आता निकाल बघणं सुद्धा सोडून दिलं होतं. सगळे मित्र निराशेच्या गर्दीत अडकू लागले होते. अशातच 701, 702, 703, 704, 705, 706, 707, 708 आणि रँक नंबर 709 आणि पहिला वहिला कोकणाचा कलेक्टर झाला होता शंकर, एकलव्य शंकर गावडे. नमस्कार, मी महाराष्ट्राच्या अग्रगण्य न्यूज चॅनल कुणबी युवातर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील अशा खेडेगावात, ज्या खेडेगावाचं नाव गेल्या 2 दिवसांपासून भारताच्या नकाशावर झळकताना दिसत आहे. ही काय साधी गोष्ट नाहीये. ज्या गावात आज देश स्वतंत्र असूनही साधा रस्ता नाही. तर का? कारण या गावातील लोकप्रतिनिधींचं असं म्हणणं आहे की या गावात मतदारसंख्या कमी असल्यामुळे सुखसुविधा करता येत नाही. तर अशा अत्यंत खडतर परिस्थितीत वडिलांचं छत्र गमावलेले असेच या गावचे सुपुत्र म्हणजेच एकलव्य शंकर गावडे हे आज भारत सरकारच्या UPSC परीक्षेमध्ये चांगल्या रीतीने पास होऊन आज कलेक्टरपदी विराजमान झाले आहेत. तर आपण पाहत आहात की हेच ते त्यांचं घर आहे जिथे त्यांचं बालपण गेलं आहे. हीच ती जागा जिथे ते बसून अभ्यास करायचे आणि हीच ती सर्व मंडळी ज्यांच्या सानिध्यात राहून ते वाढले आहेत. तर आपण बघतोय की परिश्रमातून कष्ट करून आणि त्यांना वाढवून चांगले त्यांचे परिश्रम करून आपण त्यांना शिकवलं, घडवलं. अशाच त्यांच्या आई म्हणजे करुणा गावडे आणि त्यांच्या आजी म्हणजेच पार्वती गावडे ह्या आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर मी त्यांच्या आईला विचारू इच्छिते की आई, तुमचा मुलगा एवढा मोठा शासकीय अधिकारी झाला, तुम्हाला कसं वाटतं? लय भारी वाटतंय. तर मी त्यांच्या तात्यांनाही विचारू इच्छिते की तात्या, मला कसं वाटतं? ही आमच्या गावासाठी लय अभिमानाची गोष्ट आहे. आमचा एकलव्य साहेब झाला हा म्हणजे आरसा येणाऱ्या पुढच्या पिढीचा. त्याच्याकडे बघून कोणतरी शिकण्याचा प्रयत्न करेल. तर आपण पाहत आहात की एका दुर्गम भागातील एक सर्वसामान्य युवक आपल्या जिद्दीच्या बळावर जर IAS अधिकारी होऊ शकतो, तर भविष्यात याचीच दखल घेत कोकणातून येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या शासकीय परीक्षांमधून वेगवेगळे अधिकारी घडतील याची आपण दखल घ्यायला हरकत नाही.
तर मी एवढं म्हणून थांबवते. कॅमेरामॅन तेजस पवारसह महाराष्ट्रातील अग्रगण्य न्यूज चॅनल कुणबी युवा. आमदार झाल्यावर रस्ता करून देईल गावचा म्हणून झाला की नाही? डोंगराचा 15 वर्ष तुम्हीच आमदार होत आहे का निवडून येताव का? अरे पहिल्या मागं रस्ता वाहून जातो. पण आमचा एकलव्य कलेक्टर झाला काय आणि रस्त्यावर डांबर पडली. समजावं तुमच्या कार्यकर्त्यांना. व आमदार साहेब आता चांगल्या वाईटाची जाण त्यालाच आहे, कारण आता तोच या गावचा आहे. माफ करा, तुम्हाला अडवलं म्हणून राग मानू नका. तुम्ही सगळ्यात माझ्या आई आणि आजीच्या ठेवल्या, पण आज पहिला मान माझ्या आईचा. नाही रे, ह्या अशा चांगल्या कामात आम्हाला ओवाळण्याचा अधिकार नाही. आम्ही पांढऱ्या कपालाची माणसं. आई नेहमी खरी असते, ती कधी खरी खोटी नसते. समाजासाठी जरी माझी आई पांढऱ्या कपाळाची असली तरी याच आईने तिच्या मुलाचं भाग्य मात्र उजळलं. पवार त्याला काय म्हणता बघे, हा सासरा अजून जित आहे तुझा पवार. चिरंजीव एकलव्य आज कलेक्टर झाले. खरंच मनापासून अभिनंदन आणि तुमच्या मंडळी, एवढ्या वर्षापासून माझी सुद्धा इच्छा होती की माझ्या मतदारसंघात एक तरी कलेक्टर व्हावा. आज जो झालेला पाहायला मिळाला. गेले 35 वर्ष आमदार आहे मी. तुमच्यामुळे आज खऱ्या अर्थानं मला आनंद होतोय माझ्या मतदारसंघात कलेक्टर असण्याचा. आणि म्हणूनच आज त्यांचं मी पुष्पगुच्छाने शाल देऊन त्यांचा सत्कार करतो.
धन्यवाद. माझ्याच गावात माझ्याच लोकांसमोर माझा सन्मान होत आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. असं म्हटलं जातं, आपला प्रवास जेवढा खडतर तेवढं यश मिळण्याची शक्यता जास्त. परिस्थिती समोर गुडघे टेकून रडत बसण्यापेक्षा माझ्या आई आणि आजीने मला परिस्थितीशी 2 हात कसे करावे हे शिकवले. म्हणून माझ्या यशाचे खरे शिल्पकार हे माझे आई, आजी, तात्या आणि गुरुजी आहेत. मला आताच कळालं की आपल्या गावचे अध्यक्ष हे धर्मतात्या आहेत. तात्या, आपलंही अभिनंदन. गाव कुशाबाहेर राहणाऱ्या लोकांनी गावच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय गावची, प्रामुख्याने समाजाची, तालुक्याची प्रगती होत नाही. काही वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून एक परिपत्र प्रसिद्ध केलं होतं. त्या परिपत्रकानुसार समाजात चाललेल्या विधवा प्रथेवर पायबंद घालण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न होता. आपल्याही गावात त्याचं वाचन झालं, पण आपण त्याचा काहीही न विचार करता ते परिपत्रक आणि तो कायदा अक्षरशः पायदळी तोडवला. आणि सरकार ज्या कायद्यावरती पायबंद घालत होतं त्या कायद्याचा मी साक्षीदार आहे. बाबांच्या मृत्यूच्या वेळेस माझी आई अक्षरशः ओरडून सांगत होती, माझं मंगळसूत्र, बांगड्या, कुंकू, पायातील जोडवी ही माझ्या नवऱ्याने दिलेली सर्वोत्तम भेट आहे आणि ती मला जगण्यास पुरेशी आहे. पण आपण या सगळ्या गोष्टी करून मोकळे होतो. विचार करा, या जागी आपल्या आई, बहीण, भाऊ, सून असेल आणि त्यांच्यावर ही वेळ आली असेल तर आपल्याला कसं वाटेल? माझी एक विनंती आहे, या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून यावर मला पायबंद घालायचा आहे. तर तुम्ही मला समजून घ्या हीच विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही बोला. मी काय बोललो आता? आमच्या गावचं अध्यक्ष धर्मा तर बोलते. आमचा एक दिवस आहे कलेक्टर म्हणून या गावात आला, आम्हाला भरपूर आनंद झाला. आम्हाला अजूनपर्यंत एकच बाजू सांगितली गेली, दुसरी बाजू काय कोणीही समजावून सांगितलं नाही. आमच्या गावात पाळी परंपरा यापैकी अजूनही बाजू असते की माणूस आपलेपणाची ती आता खऱ्या अर्थानं आपल्याला जपायला लागते. ज्या बाबाच्या एरियाला जे झालं ना खूप वाईट. पण मी तुम्हाला सांगू देता, यापुढं आमच्यासारखा दानाबान मयत झाला तर याच्या बायकोचा गळ्यातला मंगळसूत्र न काढता, कपाळाचा कुंकू न पुसता, पायाची जोडवी न काढता तिला समाजात सन्मानानं जगण्याचा मार्ग मोकळा केला. अध्यक्षांचा भाषण ऐकून आता मला आपल्या गावाची उद्याची काळजी भेटली. आमचा एकलव्य साहेब झाला आणि त्या गावातल्या लोकांना शिक्षणाचा महत्व कळला. भावानो, शिका. अरे एकमेकांचं पाय खेचण्यापरी एकमेकांच्या हातात हात देऊन गावाचा विकास करूया. आमच्या एकलव्याच्या कौतुकाच्या नादात मेन मुद्दा बाजूलाच नाही. आमच्या अध्यक्षांच्या म्हणण्याप्रमाणे विधवा बाईचं कुंकू पुसलं, तिचं मंगळसूत्र काढलं, तिचं जोडवी न काढण्याचा जो काय आपण निर्णय घेता आहे तो फक्त आपण पुरुषांनी घेऊन उपयोगाचा नाही. त्यासाठी प्रत्येक गावातल्या महिला मंडळींनी यात पुढाकार घेणं गरजेचं आहे.
किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी वाण देण्यापुरतं याला न ठेवता असा प्रसंग घडत असेल तर त्याच्या विरोधात जाऊन उभं राहून त्याला वाचवलं तर त्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी त्या विधवेला दिलेला मान हा तुमचा मान असेल आणि तो तिला आनंद देण्याचा गुरुवार घालण्याचा हा तुमचा मान असेल. माझा प्रश्न पाहिलं काय, आज मला लय अभिमान वाटतोय. माझ्या यलला माझ्या कपाळावरचा पुसलेला कुंकू आपल्या लेकान मात्र यापुढं प्रत्येक बाई कपाळावर मिरवत राहाल अशी सोय केला नाही. तुमचं दागिनं आणि अस्तित्व ही आमची जबाबदारी हाय हा असा अधिकार दिला नाही आपल्या लेकान. अव आज तुमचे सगळे शब्द खरे ठरले. आपला एकच मुलगा हजारांच्या बराबरीचा असेल, हजारांच्या बराबरीचा असेल. बघायचं आहे. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये रुपून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलं. लाव बाणास प्रत्यंच्या शिकी समाज मन ढवळून जाईल. नाव बाणास प्रत्यंच्या शिकी समाज मन ढवळून